सगळ्या ज्येष्ठांना, ज्यांच्या लग्नाला 40 वर्ष झालेली आहेत, 40 पेक्षा जास्त झाली, त्यांच्यासाठी हा प्रश्न आहे. तुमची बायको तुमच्या घरात आली तेव्हा तुमची परिस्थिती बेताची होती. तिने तुम्हाला सावलीसारखी साथ दिलेली आहे. तिने तुमच्या घरात आल्यापासून खूप कष्ट केले. तिने तुमच्या भावंडांचं केलं, तिने तुमच्या आई वडिलांचं केलं, तिने सगळ्यांचं केलं. आज तुम्ही म्हातारी झालात, ती पण म्हातारी झाली आहे, तरी तुम्ही बसल्या जागी तिला प्यायला पाणी मागता, तरी ती आपली उठून पाणी आणून देते. तिचे कष्ट अजूनही चुकलेले नाहीत. पण ज्येष्ठांनो, मला एक सांगा, तुमच्यापैकी किती जणांनी बायकोला एकदा तरी विचारले, दमलीस का ग? करा हात वर. का बरं? का नाही विचारलं? आता विचारा, आता विचारा. बरं, एक गोष्ट आणखी, जर तुम्ही तिला मान देऊ शकत नसाल तर सुनांच्या समोर अपमान करायचा नाही. सुनांच्या समोर अपमान नाही करायचा. इतके दिवस तुम्ही तुमच्या भावंडांच्या समोर बायकोच्या अंगावर खूप ओरडत होता, आता सुनांच्या समोर नाही ओरडायचं. मुलं आणि सुना मोठी झाल्यानंतर त्यांच्या समोर बायकोचा अपमान करायचा नाही. सन्मान देता येत नसेल तर देऊ नका, पण अपमान मात्र अजिबात करायचा नाही. त्या सुना पोथी ओळखतात, मग त्या म्हणतात हिचा नवरा हिला किंमत देत नाही, आपण का द्यावी, मग त्या सुद्धा अपमान करायला लागतात. सगळ्या ज्येष्ठांनो, सगळं तुमच्या हातात आहे. आणि एक गोष्ट कायमसाठी लक्षात ठेवा, बायकोशिवाय तुमचं म्हातारपणी कुणीही करणार नाही. बायको शेवटाला जाते, पण हा एकमेकांचा साथीदार सोडून गेल्यानंतरचं जे एकटेपण आहे ना, ते फार अवघड असतं. आज त्या सगळ्या प्रसंगातनं मी स्वतः जातीये. रामतीर्थकडे जाऊन 4 वर्ष झाली, मुलगा माझ्याजवळ नसतो. आज मला माहिती ते एकटेपण काय आहे. खूप वाटतं सुनांनी जवळ राहावं, नातवंडांनी जवळ राहावं, असं होऊ नाही शकत. त्यामुळे सगळ्या ज्येष्ठांनो, वास्तव लक्षात घ्या. आणि बायकांनो, मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगते, माझे मिस्टर खूप आजारी होते ना, तेव्हा मी रोज देवाला सांगितलं, देवा, यांची पालखी माझ्या डोळ्यासमोरने मी पाठीमागनं आनंदाने यायला तयार आहे. सवाष्णपणी मरण देऊ नको. कारण आपण बायका सुनांच्या राज्यात कोथिंबीर निवडत, भाजी निवडत, नातवंड सांभाळत कशा पण जगू शकतो. एकट्या पुरुषांना जगणं अवघड जातं. आणि मुलं समजावून घेत नाहीत आणि सुना समजावून घेण्याच्या पलीकडे असतात. मुलगी ही त्यांची पाहुणी असते, त्यामुळे ते सगळं अवघड असतं. त्यामुळे या काळात म्हाताऱ्या माणसांना समजावून घेणं खूप गरजेचं आहे.